नमस्कार. आपण पाहताय भविष्यवेधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजचा जो विषय आहे आपला तो विषय आहे भारताचं एकूण उत्पन्न आणि भारतामध्ये जे लाईफ इन्शुरन्सच्या कंपन्या तत्कालीन परिस्थितीमध्ये काम करत होत्या याच्यामध्ये नेमका काय डिफरन्स होता आणि या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं नेमकं काय भविष्य सांगितलेलं होतं. 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या जवळपास 338 विमा कंपन्यांचा अभ्यास केला होता आणि या 338 विमा कंपन्यांचा अभ्यास करून या विमा कंपन्याकडे एकूण किती पैसा जमा होतो याचा वेध त्यांनी घेतलेला होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये भारताचं एकूण उत्पन्न हे जवळपास 380 कोटी रुपये होतं आणि या 380 कोटी रुपयामध्ये जवळपास LICचा म्हणजे इन्शुरन्सचा जो वाटा होता तो 36 कोटींचा होता. परंतु हे 36 कोटी रुपये नेमके कुठे जातात याचा शोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये घेतला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 36 कोटी रुपयापैकी केवळ 9 कोटी रुपये या सगळ्या विमा कंपन्या या भारत सरकारकडे गुंतवतात. बाकीचा जो पैसा आहे तो सगळा पैसा हा इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या खिशामध्ये म्हणजे त्या खाजगी कंपन्या असल्यामुळे त्यांच्या मालकाच्या खिशामध्ये जातो. याचा शोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं की देशाचं एकूण उत्पन्न जर 380 कोटी रुपये असेल आणि त्यातले 36 कोटी रुपये जर बाजूला जात असतील तर देशाचं हे मोठं नुकसान आहे. आणि म्हणून त्यांनी नेहरूंना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या ज्या विमा कंपन्या आहेत या सगळ्या विमा कंपन्यांचं आपण राष्ट्रीयकरण केलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जमा होणारी जी रक्कम आहे ही रक्कम आपण आपल्या ताब्यात घेतली पाहिजे. हे असं का सांगत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? तेव्हा त्यांनी याचं विश्लेषण केलं आणि त्यांनी असं सांगितलं की एखादा विमा ज्यावेळेस एखादी व्यक्ती काढते त्यावेळेस त्याला मॅच्युअर होण्यासाठी जवळपास 16 वर्षाची मुदत असते. 16 वर्षानंतर आपली पॉलिसी ही मॅच्युअर होते आणि 16 वर्षापर्यंत एखादी व्यक्ती हा पैसा त्या विमा कंपनीकडे गुंतवते. म्हणजे 16 वर्ष हा पैसा ती विमा कंपनी वापरते आणि हाच जर पैसा भारत सरकारकडे आला तर भारत सरकारकडे बराचसा दीर्घ मुदतीचा पैसा जमा होईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी हा दीर्घ मुदतीचा पैसा जर भारत सरकारकडे जमा झाला तर हा पैसा भारत सरकार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवू शकतं आणि हा गुंतवलेला पैसा त्याच्यामधून मिळणारं उत्पन्न यातला काही वाटा भारत सरकारकडेही राहू शकतो आणि काही वाटा आपण ज्यांनी पैसा गुंतवलेला आहे त्यांना देखील देऊ शकतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या निदर्शनास आणून दिली होती ती म्हणजे की या ज्या विमा कंपन्या आहेत या विमा कंपन्या इथल्या लोकांना इन्शुरन्स व्यवस्थितरित्या देत नाहीत. म्हणजे त्यांना जो परतावा द्यायला पाहिजे तो परतावा मात्र या विमा कंपन्या लोकांना व्यवस्थित देत नाहीत. म्हणून लोकांचंही मोठं नुकसान आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. एका बाजूला देशाचंही नुकसान होते आणि दुसऱ्या बाजूला देशातल्या जनतेचंही नुकसान होते आणि हे दोन्ही जर टाळायचं असेल तर या इन्शुरन्सचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी 1952 ला जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जो पहिला मुद्दा उपस्थित केलेला होता म्हणजे त्यांच्या निवडणुकीचा जो जाहीरनामा होता या जाहीरनाम्यामध्येच त्यांनी असं नमूद केलेलं होतं की जर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ही जर सत्तेमध्ये आली तर इथल्या विमा कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं जाईल आणि जनतेचा पैसा जो आहे हा जनतेचा पैसा सिक्युअर केला जाईल. हा मुद्दा त्यांनी निवडणुकीचा मुद्दा बनवला होता पण तत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना हा मुद्दा लक्षात आला नाही. या विमा कंपन्या किती फसव्या आहेत हे आजही आपण पाहतो आहे आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये जवळपास 338 विमा कंपन्या अशाच प्रकारे लोकांना फसवत होत्या. ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला हेरली होती आणि याच्यावरती भविष्यामध्ये काम करणं गरजेचं आहे असं त्यांना वाटत होतं. त्याचं दुसरं एक महत्वाचं कारण असं होतं की हा जर दीर्घ मुदतीचा पैसा भारत सरकारकडे आला तर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न देखील वाढेल आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढल्यामुळं त्या उत्पन्नामधून जे काही नफा मिळणार आहे तो नफा देखील आपल्याला एकतर राष्ट्रालाही फायद्याचा होईल आणि जनतेलाही फायद्याचा होईल. अशा दोन्ही गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना सुचवलेल्या होत्या. पण सुरुवातीच्या कालखंडामध्ये ही गोष्ट नेहरूंच्याही लक्षात आली नाही. पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 338 विमा कंपन्या त्यांच्याकडे जमा होणारी 36 लाखाची रक्कम हे सगळं ज्यावेळेस निदर्शनास आणून दिलं त्यावेळेस नेहरूंनी या विमा कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि 1954 ला आपल्याला माहिती आहे की लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही या कंपनीचं राष्ट्रीयकरण झालं आणि या देशाची सगळ्यात मोठी विमा कंपनी म्हणून आजही आपण या महामंडळाकडे पाहतो. हा दीर्घ मुदतीचा पैसा किती टक्क्याने वाढलेला आहे हे आपल्या आज लक्षात येईल.
आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या लाईफ इन्शुरन्सचं म्हणजे इन्शुरन्सचं जे राष्ट्रीयकरणाचा मुद्दा उपस्थित केला, हा मुद्दा किती महत्त्वाचा होता हे आज लक्षात येते. आज आपल्याकडे बघतोय आपण की वटवृक्षासारख्या कंपन्या येतात, अशा वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि त्या लोकांना फसवतात. काही काही कंपन्या तर 90 दिवसामध्ये तुम्हाला पैसे दुप्पट देऊ असं सांगतात आणि त्या कंपन्या देखील तुम्हाला आम्हाला फसवतात. ही फसवेगिरी होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी LICचं राष्ट्रीयकरण हा मुद्दा सुचवलेला होता आणि आजही आपण LICचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे म्हणून लोकांचा हा पैसा जो आहे हा सिक्युअर झालेला आहे. त्याच्यानंतर अनेक विमा कंपन्या भारतामध्ये आल्या आणि या फसव्या निघाल्या, लोकांनी त्यांना फसवलं. पण LICनं मात्र तुम्हाला आम्हाला कधी फसवलं नाही, कारण याचं राष्ट्रीयकरण करून हा सगळा जो पैसा आहे या पैशावरती जे नियंत्रण आहे हे नियंत्रण भारत सरकारचं राहिलं आणि म्हणून या कंपन्या फसवू शकलेल्या नाहीत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं जे भविष्य सांगितलेलं होतं हे भविष्य आपण जरा तपासून बघणं गरजेचं आहे की कुठल्याही क्षेत्राचं जर राष्ट्रीयकरण झालं तर ते सरकारच्या अधिपत्याखाली येतं, अधिपत्याखाली येतं आणि त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी सुरक्षित व्हायला लागतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी LICचं राष्ट्रीयकरण सुचवलं होतं. अनेक गोष्टी अशा आहेत ज्याचं राष्ट्रीयकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेलं होतं, कारण हा भारताच्या भविष्याचा प्रश्न होता. आपण बघताय भविष्यवेधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजचा विषय आपण मांडलेला आहे LICच्या राष्ट्रीयकरणाचा. हा विषय तुम्हाला कसा वाटला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संबंधामध्ये सांगितलेलं LICचं भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे सांगायला विसरू नका.